सह उपनगरांमध्ये वाढलेल्या वीज बिलांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। अनेक भागांमध्ये ग्राहकांना नेहमीपेक्षा दुप्पट आणि तिप्पट वीज बिले आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। मुलुंडमध्येही भरमसाठ वीज बिलांमुळे नागरिक त्रस्त असून या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे। काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करत विविध भागांना भेट दिली। वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांवर आर्थिक ताण निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि स्थानिक नागरिकांनी मुलुंडमध्ये भरमसाठ वीज बिलांच्या निषेधार्थ आंदोलन केले। यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात वीज बिले जाळून संताप व्यक्त करण्यात आला। तसेच MSEB सह वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान वाढीव वीज दर तात्काळ कमी करावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे। अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी दिला आहे। बघा, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे सरकार आहे नालायक सरकार आहे। संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये बघा, जे लोक आहेत त्याच्या बिल 2 पट 3 पट मध्ये आलेलं आहे। इथे MSEB असो, तिथे अदानी आहे, टाटा आहे, सगळीकडे पूर्वी बेस्टचा होता, आता अदानीकडे आहे आणि सगळीकडे लोक त्रास देत आहे सरकार। आणि काल मी प्रत्येक या लोक इथे आलेले आहे त्याच्या घरी गेलं। घरामध्ये 2 ट्यूबलाईट 1 फॅन आहे। मी बघत होतो कोणता झोपडपट्टीमध्ये चॉलमध्ये कुठे AC लावलं आहे। या लोकांना 6-6 हजार बिल आलंय। याचा निषेध काँग्रेसचे तमाम कार्यकर्ता करणार आहे आणि यासारखे मुंबईमध्ये सर्वकडे आम्ही जाणार आहे आणि याचा निषेध करणार आहे। या आता तुम्ही बघा, जे देवेंद्र फडणवीसची सरकार आहे ते असेंब्लीमध्ये उभे राहून सांगतात की लोकांच्या घरी AC आहे। तुमच्या घरी AC आहे का? कोणाच्या घरी AC नाही। 1-2 ट्यूबलाईट, 1 फॅन, 1 छोटासा फ्रीज असतात आणि या लोकांना 6-6 हजार 3 पट बिल येतात। आणि हे जे नालायक MSEBचे अधिकारी आहे या लोकांना फसवण्याचे काम करतात। याला सांगतात की तुमचं जे ॲनालॉग मीटर आहे त्याला बदलून आता स्मार्ट मीटर टाका आणि ज्यांना स्मार्ट मीटर टाकलेलं आहे त्यांना 2 पट बिल येत आहे, यांना 4 पट येत आहे। मी आज देवेंद्र फडणवीस असेल, ते सरकार असेल, MSEB आणि अदानीचे अधिकारी असेल, त्यांना थेट इशारा देतो की काँग्रेस पक्ष जनतेबरोबर आहे आणि तुमचा आम्ही निषेध करत राहू। म्हणजे का वाटतं तुम्हाला मीटरचे बिल का वाढलेत? का बघा, हे स्ट्रॅटर्जी आहे। आता MSEB काय करत आहे, त्याच्या खर्चात स्मार्ट मीटर बसवणार आहे। त्यानंतर हे सगळं MSEBचं जे बिझनेस आहे उद्या अदानी साहेबांना द्यायचं आहे। बेस्ट पण पूर्वी तुम्हाला माहिती आहे अनिल अंबानीला दिला, त्यानंतर अदानीने घेतलं। MSEB पण लिहून ठेवा, 1-2 वर्षात 6 महिन्यात हे अदानी समूहला देणार आहे। ते त्याला गिफ्ट आहे। नरेंद्र मोदी म्हणतात तुम मुझे नोट दो मैं तुम्हें धंधा दूंगा। मी असं म्हणतात नरेंद्र मोदी, तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा। तर हे पॉलिसी चालले महाराष्ट्र असेल, दिल्लीमध्ये असेल। तर काँग्रेस पार्टीचे तमाम कार्यकर्ता आमच्या बरोबर आहे। संपूर्ण मुंबई काँग्रेस असेल, महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी असेल, याचा विरोध, सरकारचा विरोध आम्ही करत राहू आणि त्याचा निषेध आहे। स्मार्ट मीटरचा विरोध आहे तुम्हाला? बघा, स्मार्ट नाही, भारतीय जनता पार्टी जे आहे आणि याच्या सरकार आहे तो ओव्हर स्मार्ट झालेला आहे म्हणून स्मार्ट मीटर लावत आहे आणि याचा निषेध आम्ही करणार आहे। आणि हे जे आता तुम्ही बघा, हे ॲनालॉग मीटर आहे ते बरोबर आहे ना, आणि इतके वर्षापासून चालत होता। आणि आता काय आहे की हे लोक घर काम करतात, बाहेर जाऊन काम करतात, वीज वापरलं नंतर या लोकांना बिल येतात। पण स्मार्ट मीटर कसं आहे, ॲडव्हान्समध्ये तुम्हाला रिचार्ज करायला लागेल म्हणून याचा निषेध आहे। लोकांकडे इतके पैसे नाही की ॲडव्हान्समध्ये तुम्ही 1000-2000 भरलं तरी तो तुम्हाला चालू होणार तो, म्हणून याचा निषेध आहे। आणि मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पण दिलं आहे, पत्र पण पाठवलं आहे आणि तुमच्या माध्यमातून त्याला सांगतो आहे की महाराष्ट्र, मुंबईचे लोक खूप महागाई वाढले आणि हे जे तुमचा प्रकल्प आहे स्मार्ट मीटरचा हे तुम्ही रद्द करा। MSEB व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।